वोट जिहादवरून भाजप आणि काँग्रेसमध्ये व्हिडिओ वॉर। मौलाना सज्जाद नोमानींचा व्हिडिओ ऐकवत फडणवीस आणि शेलारांचा महाविकास आघाडीवर हल्लाबोल, तर शेलारांना मुस्लिम पाठिंब्याबाबतच्या व्हिडिओनं काँग्रेसचं प्रत्युत्तर। बटेंगे तो कटेंगेची घोषणा राज्यात चालणार नाही। अल्पसंख्याकांनो घाबरू नका, मी तुमच्या पाठीशी। अजित पवारांचं मुस्लिम समाजाला आश्वासन। तर बटेंगे तो कटेंगे या विधानाशी सहमत नसतील तर अजितदादांनी महायुतीतून बाहेर पडावं, बाळासाहेब थोरातांचं आव्हान। धारावीची जमीन अदानींना देण्यासाठी महाविकास आघाडी सरकार पाडलं, राहुल गांधींचा आरोप। 1 लाख कोटींच्या जमिनीसाठी आमदार खरेदी केल्याचाही दावा, तर राहुल गांधींना धारावीकरांना घर मिळू द्यायचं नाही, फडणवीसांचा पलटवार। राहुल गांधींच्या आणि काँग्रेसच्या मनात बाळासाहेबांबद्दल आदर, प्रियंका गांधींचा मोदींवर निशाणा, तर आम्ही आरक्षणाच्या विरोधात नाही, मोदींच्या आरोपांना उत्तर। जातीय राजकारणावरून नितीन गडकरींची जोरदार टीका। उपचार घेताना डॉक्टरची, जेवायला जाताना हॉटेल मालकाची जात विचारत नाही, मग निवडणुकीत उमेदवाराची जात का विचारता, गडकरींचा सवाल। बीडमध्ये अपक्ष उमेदवाराच्या तोंडाला काळं फासत वंचितच्या कार्यकर्त्यांकडून मारहाण। अपक्ष उमेदवारानं भाजप उमेदवाराला पाठिंबा दिल्यामुळे मारहाण। केज मतदारसंघातील घटनेनं खळबळ। कल्याण शिळफाटा रोडवर नाकाबंदी दरम्यान कारमधून तब्बल 5.5 कोटींची रोकड जप्त। निवडणूक भरारी पथक आणि पोलिसांची संयुक्त कारवाई। एवढी मोठी रक्कम नक्की कोणाची याचा तपास सुरू। केंद्रीय निवडणूक आयोगाची भाजप आणि काँग्रेस अध्यक्षांना नोटीस। निवडणूक आचारसंहिता भंगाच्या तक्रारीवर 18 नोव्हेंबरपर्यंत उत्तर देण्याचे निर्देश। छत्रपती संभाजीनगर विभागात निवडणूक भरारी पथकाची मोठी कारवाई। 15 दिवसात 5 कोटींची रोकड, तर 10 कोटींचे सोने चांदी जप्त।